मेष राशी ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसात घरात होणार मोठा तमाशा ऐकून अंगावर काटा येईल. श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आज रात्री 12 नंतर तुमची झोप ही उडून जाणार आहे. जर तुमची रास मेष असेल तर हे 5 ऑगस्ट 2026 ची रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ रात्र ठरणार आहे आणि तुम्हाला सर्वात मोठे वरदान मिळणार आहे. हे आज तुम्हाला समजणार आहे. सावधान, तुमच्या कुंडलीत एक असा विनाशकारी संयोग बनत आहे ज्याचा परिणाम ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. 5 ऑगस्टच्या या रात्री ब्रह्मांडात असं काही दुर्मिळ फेरबदल होणार आहे ज्याची किंमत तुम्हाला रक्ताच्या नात्याने चुकवावी लागू शकते. तुमची रास मेष आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमच्या नशिबाचा तो काळा पडदा उघडणार आहे जो आजवर तुमच्यापासून नक्कीच लपवला गेला होता. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या ठीक मध्यरात्री तुमचा राशी स्वामी मंगळ आणि शनिदेवाची क्रूर नजर एकाच रेषेत येत आहे. गेल्या 50 वर्षात इतका भयानक अंगारक दोष आणि मृत्यूयोग मेष राशीसाठी हा कधीच बनला नव्हता. एकीकडे तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडण्याचे संकेत आहेत, पण जर आपण दुसरीकडे विचार केला तर तुमच्याच घरातला एक विषारी साप तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. जो तुमच्या ताटात जेवतो, तुमच्या सोबत राहतो, तोच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम देखील त्या रात्री करणार आहे. आज मी या व्हिडिओमध्ये त्या गद्दारांचा चेहरा बेनकाब करणार आहे ज्याने तुमचं आयुष्य हे नरक करून सोडलं आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या त्या निर्णायक मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत कुबेर भांडार उघडण्याचे देखील स्पष्ट संकेत या ठिकाणी दिसत आहेत. पण त्याआधी तुम्हाला एक अग्निपरीक्षेतून मात्र जावं लागेल. तुम्ही आजवर किती स्वसलं, कोणाकोणाचे टोमणे ऐकलेत आणि जवळच्या माणसांनी तुमचा कसा विश्वासघात केला, याचं उत्तर मात्र आज तुम्हाला काळ देणार आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वाची एक लढाई आहे. जर आज तुम्ही हे दुर्लक्षित केलं तर पुढची 21 वर्ष तुम्हाला पश्चाताप हा करावा लागू शकतो. त्यामुळे तयार राहा, कारण मेष राशीचा हा खळबळजनक खुलासा संपूर्ण महाराष्ट्रात हादरवून सोडणार आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्ट 2026 ही तारीख तुमच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक वळण ठरणार आहे. या दिवशी आकाशात ग्रहांची अशी काही युती होत आहे जी गेल्या 7 दशकात आपल्याला कधीही पाहायला मिळाली नव्हती. मेष राशीत सूर्याचे असलेले प्रबळ वर्चस्व आणि सोबतीलाच मंगळाची साथ, आता या दोघांमुळे तुमच्या राशीमध्ये प्रचंड ऊर्जेचा संचार हा होताना दिसत आहे. जरी कालसर्पयोगाची सावली या काळात घडत असली तरी देखील 5 ऑगस्ट हा विशिष्ट मुहूर्त तुमच्यासाठी विपरीत राजयोग घडवून आणणार आहे, जो तुमच्या सर्व जुन्या संकटांना जाळून भस्म करण्याची नक्कीच ताकद हे स्वतःमध्ये ठेवतो. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या काळामध्ये कालसर्पयोगाची तीव्रता ही सर्वोच्च पातळीवर असणार आहे. पण या ठिकाणी घाबरण्याचे कारण नाही, कारण ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की जेव्हा एखादा योग इतका तीव्र होतो तेव्हा तो जुन्या कर्माचा हिशोब चुकता करतो. तुमच्या कुंडलीत मंगळ आता भाग्यस्थानात प्रवेश करत आहे. याचा अर्थ असा की गेल्या 5 वर्षापासून जे नशिबाचे टाळे तुम्हाला उघडता येत नव्हते किंवा त्याची चावी आता तुमच्या हाती लागणार आहे. हा काळ किंवा संघर्षाचा नाही तर तुमच्या सहनशक्तीचं फळ मिळवण्याचा हा काळ आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या महायोगाच्या काळात स्वार्थ सिद्धी योगाचा देखील तुमच्या राशीवर प्रभाव पडणार आहे. यामुळे तुमच्या डोक्यावर असलेले मानसिक ओझे हलके व्हायला हळूहळू सुरुवात होईल. सूर्यदेवाची प्रखरता तुमच्या शत्रूंना कमकुवत करेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक देखील निर्माण करेल. या दिवशी तुम्ही घेतलेला कोणताही छोटा निर्णय हा भविष्यात खूप मोठा आणि सकारात्मक फळ तुम्हाला देऊन जाईल. त्यामुळे 5 ऑगस्टचा प्रत्येक क्षण हा सावध राहून आणि सकारात्मक विचारांनी जगणे तुमच्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेष राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, 5 ऑगस्टच्या या निर्णायक काळात तुम्हाला सर्वात मोठा धक्का हा बसणार आहे आणि तो म्हणजे तुमच्या छुप्या शत्रूंचा चेहरा हा तुमच्या समोर येणार आहे. आता हा शत्रू कोणी बाहेरचा नसून तुमच्या अत्यंत जवळचा, तुमच्या विश्वासाचा आणि कदाचित तुमच्या समोर एकाच ताटात जेवणारा देखील हा माणूस असू शकतो. गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही घेतलेली प्रत्येक मेहनत, तुमचे प्रत्येक स्वप्न ज्या व्यक्तीमुळे धुळीस मिळत होते, ती व्यक्ती आता ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे उघडी पडणार आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर वारंवार आनंद असल्याचे नाटक करत होती, पण आतून तुमच्या विनाशाची मात्र ही व्यक्ती वाट पाहत होती. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्ट नंतर तुमच्या कुंडलीत मंगळ ज्या पद्धतीने सक्रिय होत आहे त्यामुळे या छुप्या शत्रूंचे कारस्थान आता तुमच्यावर स्पष्ट होईल. हा शत्रू तुमचा नातेवाईक, तुमचा जीवलग मित्र, अगदी रक्ताचा नातेवाईक असू शकतो.
ज्यांना तुम्ही आपलं मानलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. तुमच्या घराची गुपिते, तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेऊन ती तुमच्या विरोधात वापरली गेली. आता वेळ आली आहे विषारी नात्यांमधून स्वतःला मुक्त करण्याची. कारण जोपर्यंत तुम्ही या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत नशिबाची साथ मिळणं हे कठीण आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या तिथीला एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी आपले सर्वात मोठे शत्रू हे आपले सर्वात जवळचेच असतात. आजपर्यंत तुम्ही ज्यांना सावरलं, ज्यांची मदत केली, त्यांनीच तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पण आता घाबरू नका, कारण माता कालिका देवीची नजर ही तुमच्यावर आहे. त्या कपटी व्यक्तीची चाल आता त्याच्यावरच उलटणार आहे. तुम्हाला फक्त शांत राहून निरीक्षण करायचं आहे. सत्य आपोआप तुमच्या समोर येईल. या शत्रूंचा त्याग करा, तरच तुमच्या आयुष्यात समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या महायोगामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक वनवास आता कायमचा संपणार आहे. ग्रहांची स्थिती अशी काही निर्माण झाली आहे की आता तुमच्याकडे पैसा एका बाजूने नाही तर अनेक मार्गांनी चालून येईल. गेल्या अनेक वर्षांपासून जे धन कुठेतरी अडकले होते, ज्या जमिनीचे व्यवहार रखडले होते किंवा ज्या कामात तुम्ही गुंतवणूक करून हात पळून घेतले होते, त्या सर्व ठिकाणाहून आता परतावा मिळण्याची वेळ आली आहे. ही वेळ केवळ साध्या लाभाची नाही तर तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर करणाऱ्या राजयोगाची आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्ट नंतर तुमच्या कुंडलीत लाभस्थान प्रचंड सक्रिय होणार आहे. सूर्य आणि मंगळच्या या युतीमुळे तुम्हाला अशा ठिकाणाहून धनप्राप्ती होईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. नोकरीत पगारवाढ, व्यवसायात अचानक आलेली मोठी ऑर्डर किंवा एखाद्या जुना जुगार किंवा गुंतवणूक तुम्हाला मालमाल करू शकते. महत्वाचं म्हणजे यावेळी येणारा पैसा हा केवळ येईलच असं नाही तर तो तुमच्याकडे टिकेल सुद्धा. आतापर्यंत पैसा पाण्यासारखा वाहून जात होता, पण या तिथीनंतर तुमच्या तिजोरीला लक्ष्मीचा कायमचा आशीर्वाद हा मिळणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या शुभ मुहूर्तावर एक गोष्ट ध्यानात ठेवा. लक्ष्मी चालून येत आहे, पण तिचा सन्मान करणं हे तुमच्या हातात आहे. हा काळ कर्जमुक्तीचा आहे. जर तुमच्यावर जुन्या कर्जाचा डोंगर असेल तर या काळात येताना पैशांचा सर्वात मोठी ओझं ते उतरवा. तुमच्या कष्टाचं फळ देण्याची शपथ जणू ग्रहांनी घेतली आहे. पण हा धनवर्ष सुरू झाल्यावर उधळपट्टी करण्यापेक्षा गुंतवणुकीवर भर द्या. हा 5 ऑगस्टचा चमत्कार तुमच्या आयुष्यातील गरिबाची रेषा कायमची पुसून टाकणारा ठरणार आहे. 5 ऑगस्ट नंतर जेव्हा तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतील आणि चोहीकडून आनंदाच्या बातम्या येऊ लागतील, तेव्हा तुम्हाला एक अत्यंत कठोर नियम मात्र पाळावा लागणार आहे, आणि तो म्हणजे गोपनीयता. अनेकदा आपण आनंदाच्या भरात आपल्या यशाची चर्चा ही सर्वांसमोर करतो, पण लक्षात ठेवा, तुमची प्रगती सर्वांनाच आनंद देईल असं नाही. तुमच्या यशाचा गाजावाजा करणं हेच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. तुमचं नवीन काम, येणारा पैसा किंवा भविष्यातले तुमचे मोठे प्लॅन्स जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कुणाशीही शेअर करू नका. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या काळात तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना लोकांची वाईट नजर लागण्याची देखील शक्यता ही सर्वात जास्त आहे. नजर ही एक अशी नकारात्मक ऊर्जा आहे जे चालतं बोलतं काम आपलं क्षणात बिघडू शकते. म्हणूनच तुमचं परत आलेली नवीन वस्तू, नवीन नोकरी किंवा व्यवसायात झालेला मोठा नफा याची माहिती ही केवळ तुमच्या घरातील सदस्यांनाच आणि विश्वासू व्यक्तीपर्यंतच मर्यादित ठेवा. तुमच्या आनंदावर मीठ चोळणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत हे विसरू नका. तुमचं शांत राहणं हीच तुमची सुरक्षिततेची ढाल आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या काळात तुमचं नशीब हे सोन्यासारखं चमकत असताना लोकांची वाईट नजर लागण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे. नजर ही एक अशी नकारात्मक ऊर्जा आहे जी चालतं बोलतं काम हे क्षणात बिघडवू शकते. म्हणूनच तुमच्या घरात आलेली नवीन वस्तू, नवीन नोकरी किंवा व्यवसायात झालेला मोठा नफा याची माहिती ही केवळ तुमच्या घरातील अत्यंत विश्वासू व्यक्तींपर्यंतच मर्यादित ठेवा. तुमच्या आनंदावर मीठ चोळणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत हे विसरू नका. तुमचं शांत राहणं हीच तुमची सुरक्षिततेची सर्वात मोठी ढाल आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टच्या या महायोगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या यशाचा ढोल पिटणं थांबवा. जेव्हा एखादं झाड फळांनी दबलेलं असतं तेव्हाच लोक त्याच्यावर दगड मारतात. तुमच्या आयुष्यात आता फळं येण्याची वेळ आली आहे, त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवणं तुमच्या हातात आहे. लोकांच्या प्रश्नांना मोजकेच उत्तर द्या आणि आपल्या प्रगतीचं गुपित आपल्या मतांनाच साठवून ठेवा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं यश जगाला दिसत नाही तोपर्यंत ते कोणालाही सांगू नका, आणि जेव्हा ते दिसेल तेव्हा जग आपोआपच चकित होईल.
मेष राशीच्या जातकांनो 5 ऑगस्टच्या निर्णायक मुहूर्तावर ब्रह्मांड तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे मात्र तुम्हाला मागात पडू शकतं. जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास अचानक गोमाता दिसली, सकाळी घराच्या उंबरठ्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला किंवा तुम्हाला स्वप्नात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली व्यक्ती दिसली, तर समजा माता कालिका आणि माता दुर्गा यांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहे. हे साधे योगायोग नसून ईश्वराने दिलेली ही पावती आहे की आता तुमचे वाईट दिवस संपले असून विजयाचा काळ सुरू झाला आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मेष राशीच्या जातकांनो 5 ऑगस्टच्या पवित्र दिवशी तुम्हाला काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय हे करायचे आहेत. या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गायीच्या तुपाचा दिवा नक्की लावा. तसेच जेव्हा जय मा कालिका या मंत्राचा 108 वेळा जप करा. माता कालिका ही शत्रूंचा विनाश करणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी देवी आहे. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला थोडे अन्नदान केल्यास तुमच्या कुंडलीतील कालसर्प योगाचा नकारात्मक प्रभाव नष्ट होईल आणि भाग्योदयाचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या 5 ऑगस्टच्या महायोगाचा समारोप करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. ग्रहांची साथ तुम्हाला मिळत आहेच, पण तुमची कर्म शुद्ध ठेवा. कुणाचंही मन दुखवू नका आणि मिळालेल्या यशाचा विनियोग करू नका. आज सांगितलेले सर्व नियम आणि उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तर येणारा काळ तुम्हाला राजासारखं वैभव प्राप्त करून देईल. माता राणीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. मेष राशीच्या जातकांनो 5 ऑगस्टची ही वेळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी तर आहेच. जर तुम्हाला या माहितीवर विश्वास असेल आणि माता राणीच्या कृपेने तुमचं सर्व संकट दूर व्हावं असं वाटत असेल तर उशीर करू नका. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमचा एक लाईक आम्हाला असंच सत्य मांडण्यासाठी बळ देतो. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांचं रक्षण माता स्वतः करते. आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने लिहा, जय माता जगदंबा, जय दुर्गामा, कृपा ठेव, सर्व संकटे दूर करा. तुमचे हे शब्द ब्रह्मांडात पोचू द्या. जेव्हा आपण ईश्वराकडे मनापासून मागणी करतो तेव्हा चमत्कार घडतात. तुमच्या कमेंटमधील देखील सकारात्मक ऊर्जा आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.